हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा तिची माझी हित करीती सकळ जेनी हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख तिची माझी हित करीती सकळ जेनी हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेवीन आवडी तुका म्हणे शेष सेवीन आवडी वचन न मोडी बोलिले ते तिची माझी हित करीती सकळ जेनी हा गोपाळ कृपा करी गुरुकुल धाम मोजी शिंद या गुरुकुलाला गेली 4 वर्ष वार्षिक चढत्या क्रमाने गुरुकुलाची वाटचाल सुरू आहे. 4था वर्धापन दिन आज या ठिकाणी साजरा होतोय. धीरे 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 प्रगती दिवसेदिवस चांगली हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळी मार्गाचे निबळे निश्चित ठाके. आपल्यामध्ये 2 मार्ग प्रचलित आहेत, एक विहंगम आणि दुसरा पिपीलिका. त्यामध्ये आपला पिपीलिका मार्ग. विहंगम शब्दाचा अर्थ होतो पक्षी आणि पिपीलिका म्हणजे मुंगी. पक्षाच्या मार्गानं प्रवास आणि मुंगीच्या चालीनं चालणं फरक आहे का सारखाच? फरक. उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगी नरू केवी तैसा पाऊ शके. उड्डाण घेतल्याबरोबर पक्षी डायरेक्ट जाऊन फळाला भिडतो. तसं आपल्याला जमल का? जमतंय का आपल्याला? नाही. आपल्याला पिपीलिका मार्गाचा अवलंबन करावं लागतं. पक्षाला पक्षियाशी नाही मार्गी अडथळा. पक्षियाशी नाही मार्गी अडथळा. अंतरिक्षी फळाशी पावे फळाशी पावे. अंतरिक्षी फळाशी पावे फळाशी पावे. पक्षियाशी नाही मार्गी अडथळा. उड्डाण घेतला की पक्षी पुढे जाऊन भिडतोय फळा. अंतरिक्षी फळाशी पावे सांगे नरू केवी तैसा पाहू शके. आपल्याला शक्य मग आपल्यासाठी पिपीलिका मार्ग. हळूहळू ढाळे ढाळे केतुले निये के वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके.
हळूहळू ढाळे ढाळे स्टेप बाय स्टेप न परमार्थाची प्रगती करावी लागली. म्हणून पिपिलिका मार्गाचा अवलंबन करून गुरुकुलाची वाटचाल, गुरुकुलाचे वर्तमान अध्यक्ष सर्वे सर्वा आपल्या सर्वांची परिचित मूर्ती श्री हरिभक्तपरायण उमेश महाराजजी शिंदे यांनी जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी या उक्तीप्रमाणे कुठंतरी बाहेर काही करण्यापेक्षा जन्मभूमीचं ऋण फेडू या निमित्तानं, आणि म्हणून जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा प्यारी असते. म्हणून मातृभूमीमध्येच गुरुकुलाची उभारणी करून लहान बालकावर संस्कार घडवायचं काम उत्कृष्ट कार्य हाती घेतलंय. आणि पिपिलिकाना मुंगीच्या मार्गानं वाटचाल करीत स्टेप बाय स्टेपनं धीरे 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 प्रगती व्यवस्थित चालू आहे. माझा योग चांगला, परिसराचं प्रेम, गावचं प्रेम आणि आमच्या सर्जेरावजीच्या कुटुंबाचं पहिल्यापासून प्रेम आहे. उमेश महाराजांची भावना तितकीच, आणि त्यामुळं हा सेवेचा सुयोग. चिंतनातला अभंग मला वाटते बहुतेक भजनी मंडळाच्या पाठातला ऐकणाऱ्याच्या देखील ही अक्षरं कानावून गेलेली संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सरळपंथी संत प्रकरणातला असून या अभंगाद्वारे तुकोबारा संत जीवाचं कसं हित करू शकतात हे चकारात्मक केलेलं चिंतन म्हणजे हा अभंग विढल. कसं आहे, आम्ही हमेशा सांगतो धंदा कुठला बी असो, धंद्यात पहिली गोष्ट इमानदारीची गरज आहे. कशाची गरज आहे नंदू महाराज? इमानदारीची. पोटाला पोटभर खायचं असलं तर धंद्यात इमानदारी करावं लागते. बाकी कोणाबरोबर काही कमी जास्त झालं राहिलं तरी धंद्याबरोबर इमानदारी महत्वाची. आता खरं म्हणजे आज कीर्तनला सुरुवात करण्या अगोदर आपल्या सर्व भागामधलं परिसरातलं परमार्थातलं आवडीचं रत्न, जे सर्वांच्या मनात बसलेलं रत्न म्हणजे वैकुंठवासी श्री उत्तमरावजी चंदनशिव. दुर्दैवानं देवानं त्यांचं नाव बी उत्तम, वागणं उत्तम, व्यवहार उत्तम, गाणं उत्तम आणि वाजविणं उत्तम, स्वभाव उंच त्याही पेक्षा उत्तमात उत्तम स्वभाव. कुणाच्याही महाग म्हणायला वा नाही बी चाल दिली तरी आनंदच. कधीही कुठल्या पद्धतीनं रुसवा किंवा नाराजी होऊच दिली नाही जीवनात. कायम प्रसन्न मुद्रा, हसरा चेहरा, परमार्थातलं एक सर्व भागातलं आवडीचं रत्न. दुर्दैवानं देवानं त्यांना सर्व गुण चांगली दिली महाराज. घराणा चांगला, परिस्थिती चांगली, शरीर सौष्ठव चांगलं, परंतु आयुष्य कमी दिलं. त्यामुळं अख्खा भाग अंतःकरणातून उत्तमरावजीच्या बाबतीत हळहळला महाराज. मी मुद्दाम एक 25-30 दिवस किंवा कमी जास्त 1 महिना झाला असं ना, नाही ना, मी येऊन गेलो त्याला 15-20 दिवसापूर्वी येऊन गेलो तो महाराज मुद्दाम भेटायला. आमच्या भगवानरावनी सांगितलं असं असं आहे गुरुजी. म्हणलं बा पुन्हा मजा नाही, एकदा प्रत्यक्ष भेटू. आणि मग मी रात्री अपरात्री येण्यापेक्षा मुद्दाम आळंदीला थांबून पहाटे निघून सकाळी येऊन भेट घेऊन गेलो. भेटल्यावर ती वातावरण बघितलं की मला बी हळहळ वाटली महाराज.
काय रत्न, काय महाराज, कोणतंच अंगव्यंग नाही. मला वाटत नाही त्यांनी उभ्या आयुष्यात कोणाला दुखवलं असेल. घरची असो, दारची असो, कुठली भजनातली असो, अजिबात नाही महाराज. स्वभावात पिंडात गुणच नाही. कधीच कुणाचं अंतःकरण दुखवलं असेल असा पिंडात नाही. कायम हसराचे. त्यांची कुणी टिंगल बी केली मजाक मस्करीने तरी हशावारीच असणार. नाराजीचा सूर कधी ऐकायलाच नाही महाराज. आगळं वेगळं रत्न. पण आयुष्य कमी दिलं. आज आपल्यामधला एक भजनातला हिरा गेला म्हणायला हरकत नाही. आणि उभ्या आयुष्यात कुणी कोणती बी रागदारी गाव द्या, कोणती बी रागाची ठेवण काढू द्या, पण बरोबर तोच राग आणि त्याचीच लपक, तेच गाणार. स्वर लावणार म्हणजे लावणार. कुणाच्याही माग लावा किंवा ह्याच्या माग मी कसा म्हणू, अजिबात नाही. कुणाच्याही माग खेटायची तयारी. हा म्हणजे ही त्यांच्या ईशदेन होती. पण दुर्दैवानं आयुष्य कमी दिलं. मला वाटते की बंकट स्वामी महाराजांचं उदाहरण दिलं जाते. बंकट स्वामी महाराजांना एका म्हाताऱ्यानं विचारलं होतं. बंकट स्वामी महाराज म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व कीर्तनकारात एक आगळा वेगळा कीर्तनकार होऊन गेले. आईच्या उदरात 18 महिने राहिले. किती? आईच्या पोटात शुकाचार्यानंतर जास्त काय राहिलेला हाच महात्मा. 18 महिने आईच्या पोटात. हा महाराज साक्षात्कारी महात्मा, त्यांचे कितीतरी शिष्य साक्षात्कारी झाले, आत्मानुभवी झाले. ब्रह्मचारी जीवन, वारकरी संप्रदायातल्या जेवढ्या चाली आहेत तेवढ्या 90 ते 95% चाली एकट्या स्वामींच्या. स्वामीने हे मटेरियल तयार केलेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये गुपकीचा बाज गोड आहे. पक्वाजावर गुपकीचा बाज आहे का? पक्वाजावर गुपकी नाही. गुपकी आहे का पक्वाजावर? नाही. पक्वाजावर, पक्वाज नावाच्या बाजावर गुपकी नाही. ती तबल्याचा बाज आहे गुपकीचा. पण तबला आणि पक्वाज मिक्स करून संप्रदायाला गोडवा द्यायचं काम स्वामींनी याची रचना केलेली. वारकरी संप्रदायातली जेवढी चालीरीती परंपरा पक्वाजाची महाराष्ट्रामध्ये जेवढं बी आज आपल्याला दिसतंय संप्रदायात, हे स्वामीची देण आहे. कारण आळंदीचा जेवढा पक्वाजाचा बाज आहे, पुणे आणि आळंदी, इथं 3 पांडुरंग होऊन गेले. पांडुरंग महाराज वैद्य, पांडुरंग महाराज सदानंद आणि पांडुरंग दाता राताजी पाषाणला आहेत. ही 3 पांडुरंग होऊन गेले. तुकाराम भूमकर, ही जेवढे लोक आहेत हे बाबू डवरीचे शिष्य. कुणाचे? हे तिन्हीच्या तिन्ही पांडुरंगाने ही तुकाराम बाबू डवरीकडे शिकले महाराज. पंढरपूरचा जेवढा बाज आहे तो गणपत बुवा सातपुत्यांचा बाज आहे. पंढरपूरचे जेवढे पक्वाजे तयार झाले, आता अलीकडलं उदाहरण द्यायचं ठरलं तर रामबुवा काजळे म्हणून, ही जेवढे पंढरपूरचे पक्वाजे तेवढे गणपतबुवा सातपुत्यांची. गणपतबुवा सातपुते आणि बाबू डवरी हे स्वामीजींचे शिष्य, स्वामीजींच्या गावचेच मुळात. आणि तिसरे आपेगावकर त्यांचे तिसरे शिष्य, जे पद्मश्री पद्मी मिळाले. म्हणजे हे जेवढे लोक झाले वारकरी संप्रदायात तेवढे स्वामींचे शिष्य. स्वामींच्या पासून पुढची परंपरा. आणि त्या बंकट स्वामी महाराजासारखा कीर्तनकार अजूनही झाला नाही असं गुरुवाऱ्यांच्या मुखातून ऐकले. 1 महिना पूर्व पक्ष मांडायचे आणि 1 महिना उत्तर पक्ष. कसलं कीर्तन असेल चेष्टा. 1 महिनाभर पूर्व पक्ष
आणि त्याची उत्तर द्यायला 1 महिन्याला एकाच अभंगावर 2-2 महिने कीर्तन चालायचं. म्हणून गुरुवारी म्हणतात, आमचे गुरुवारी बोलून देतात, स्वामीजी सारखा कीर्तनकारच झाला नाही. आणि एवढा मोठा साक्षात्कारी महात्मा पण शेवटच्या प्रसंगाला अर्धांगवायू झाला. नामदेव बुवा काय झाला? शेवटी अर्धांगवायू झाला. मला अर्धांगवायू म्हणजे स्वतःच्या क्रिया स्वतःला करता येत नाही, फार मोठं दुसऱ्यावर अवलंबून चालावं लागतं. मग ती एक म्हातारा माणूस आला, जकड काठी टिकीत. स्वामीचं दर्शन घेतलं. म्हणला, स्वामी काही विचारावं म्हणतो. म्हणले, बोल काय? ती अहो म्हणले, आम्ही तर संसारिक, बायका पोरावाली, घरदार, आमचं काय खरंय? तुम्ही ब्रह्मचारी, कीर्तनकार, गायक, वादक, सर्व गुण संपन्न, उभ्या जीवनाचा त्यागन जीवनभर तुम्ही भजन कीर्तनच केलंय, संसाराला बाटला नाही. एवढा मोठा तुमचा त्याग, केवढं ज्ञान, आणि तुमच्या सारख्याला अर्धांगवायू व्हावा, आमच्या सारख्यानं कोणत्या कोर्टात जाऊ, कुठं अपील करावा? म्हणजे तुमचे हे हाल म्हणल्यावर स्वामीजी म्हणले, प्रश्न अगदी बरोबर विचारला, प्रश्न अगदी बरोबर. म्हणले, बसा खाली बाबा, बसा. म्हणले, असं आहे, तुम्ही काय करता? म्हणले, मी शेतकरी आहे. म्हणले, नीट ऐका. समजा ह्या सिंच्या माणसानं, कुठल्या माणसानं? सिंच्या माणसानं देवघर धरणाच्या जवळ जमीन घेतली, पाणी भरपूर असते म्हणून. कुठं घेतली? आता इथून देवघर धरण 4 का 5 किती किलोमीटर? मग 10-12 किलोमीटरवर जमीन घेतली. इथून बैल बारदाना जुन्या काळात नांगरा सहित घेऊन जायचं, ती जमीन वाहून पुन्हा यायचं. ती म्हणले, एवढा बारदाना तिथं न्यायचा, तिथलं ती नांगरण डुंगरण करायचं, पुन्हा अजून बारदाना वापस आणायचा. तर ती म्हणली, अंधार पडलाय आणि 4 मुरडणं राहिली. मुरडण कळत आहे का? 4 मुरडणं म्हणजे तास किती? 8 तास. एका मुरडानं 2 तास असते, म्हणजे पटाभर रान. किती रान राहिले? पण पटाभर रान राहिले. अंधार पडला. मग आता ती पटाभर रान त्यानं घेऊन यावं का दुसऱ्या दिवशी जाऊन घ्यावं? सर्जेराव कस कराव? घेऊन यायला पाहिजे. महाराज तेवढ्या पटाभर रानासाठी दुसरा दिवस मोडत असतो. म्हणून ती सावकाश का होईना तेवढं पटाभर रान घेऊन येणंच उचित आहे. का? एका चक्रीत काम होऊन जाते, डबल चक्कर करायची गरज नाही. स्वामी महाराज म्हणले, मला देव म्हणत होता, ए पोरा पटाभर रान राहायला लागले, कस करायचं का? तर मी देवाला म्हणलो, सौम्य भोगाचं तीव्र भोगात रूपांतर करा, पण एका जन्मात गुता उरकाला पाहिजे. आणि एका जन्मात ज्याचा गुता उरकाला, उत्तमची
रान घेऊन यावं का कस करा, एका चक्रेत गुता उरकाला पाहिजे. कारण तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तद्वत वैकुंठवासी आमच्या उत्तमरावजी चंदनशिव यांना गुण सर्व चांगली दिली, पण आयुष्य कमी दिले महाराज. कमी वेळात गुता उरकून घ्यावा लागला आणि बऱ्याचशा चांगल्या चांगल्यांना आयुष्य कमीच दिले. हा 22 वर्षात ज्ञानोबा आहे. किती 32 वर्षात शंकराचार्य, 42 विवेकानंद, किती 52 मध्ये जोग महाराज. लय काळ राहिली नाही ती माणसं, फार काळ जगली नाही. मोठे मोठ्याची उदाहरण आहेत. आयुष्य जरूर कमी दिलं उत्तमरावला, पण जेवढ्या दिवस राहिले तेवढे दिवस जगल्याचा एक उत्कृष्ट आनंद, नावाला अलंकार शोभल असं वाटत. आई वडिलांनी नाव बी योगायोगानं काय ठेवलं, उत्तम. ज्ञानोबराच्या शब्दात सांगू का, उत्तम पुरुषाची उत्तम लक्षणे, उत्तम पुरुषाची उत्तम लक्षणे, आतिथ्य भेद शून्य मावळला, मावळला, तिथे भेद शून्य मावळला, मावळला, तिथे भेद शून्य उत्तम पुरुषाची उत्तम लक्षणे, तेथे भेद शून्य मावळला. आणि उत्तमराव मध्ये भेद शून्य होता. जीवनामध्ये भेद आयुष्यात केला नाही. केला का प्रवीण शेठ? केला नाही महाराज. जीवनामध्ये भेद वृत्ती येऊच दिली नाही. कोण कुठला कसा काय कुणाबरोबर मी तितकंच प्रेम. तेथे भेद शून्य मावळला, भेद शून्य झाला, बोध स्थिरावला, विवेक प्रगटला, ज्ञानोदय. आणि असं रत्न आपल्यातून गेलं. कळकळ तळमळ हळहळ आपल्याला जरूर वाटण्यासारखं, पण जीवनभर ज्यांनी भजन केले, प्रामाणिकपणे भजनाला वाहून घेतले, त्याच्या उद्धाराची आपल्याला काळजी करायची गरज नाही महाराज. उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका, याच्या काही सेवका, याच्या काही सेवका. उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका, याच्या काही सेवका. याच्या काही सेवका. आमच्या उत्तमरावजी चंदनशिव यांचा बिन शर्त बिन तक्रारी जगाचा मालक उद्धार करणारच. स्वभाव गुण पूर्ण ताकद परमार्थासाठी ज्यांनी वाहिली, त्यांचं देव 100% काळजी करतो महाराज. त्याला त्याच्या उद्धाराची, जसं तुकोबारे म्हणतात, मोक्षाची तुआमा नाही अवघड, तो असे उघड गाठोळी. मोक्षाचा आम्हाला अवघड नाही. काय आता भय नाही ऐसे वाटे जीवा,